ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। देशी बनावटीचे रिव्हॉल्वर घेऊन आला आणि पंढरपूर पोलिसांनी त्यास असे पकडले। पहा नेमकं काय घडलंय। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। पंढरपूर नजीक असणाऱ्या इसबावी परिसरात दूध पंढरी समोर एक इसम त्याचे जवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगून फिरत असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळाली। यानंतर वरिष्ठांना हकीकत सांगून सदर माहिती प्राप्त झाल्याची खातरजमा करून कारवाई करण्याकामी पथक तात्काळ रवाना करण्यात आले। सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसम नामे योगेश मारुती खंडागळे वय 26 वर्ष राहणार खंडाळी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेस एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर मिळून आले असल्याने ते पुढील कारवाई कामी ताब्यात घेतले। त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 594/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुप्त बातमीदाराच्या माहिती मिळाल्यानंतर केलेली आहे। सदरची कामगिरी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सरी पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी, सहाय्यक पोलीस फौजदार नागनाथ कदम, सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिपिन चंद्र ढेरे, पोहेकवा सूरज हेंबाडे, पोहेकवा सिरमा गोडसे, पोहेकवा सचिन हेंबाडे, पोहेकवा नवनाथ माने, पोहेकवा नितीन पलुसकर, पोकवा बजरंग बिचकुले, पोकवा समाधान माने, पोकवा शहाजी मंडले, पोकवा निलेश कांबळे व सायबर विभागाचे पोकवा योगेश नरळे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे हे करीत आहेत। सदरच्या कारवाईमुळे पोलिसांनी तत्परता दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून याबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।